आले किती गेले किती उडून गेले बरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दारारा, माझ्या शिवबांचा दारारा. आजच्या शिवजयंतीच्या पालन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, आजच्या शिवजयंतीच्या पालन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, ज्या शिवदिनाचे सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आलाय आज, तो मंगलमय शिवदिन आलाय आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्यांच्या मनामनात असे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. नमस्कार, माझे नाव ओंकार शरद मोठे, मी आता 7वीचा विद्यार्थी आहे. आई जिजाऊचे पुत्र, गोरगरिबांचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे स्थापक, जनता राजे, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. नाव ज्यांचे घेता अभिमानाने फुलते छाती, नाव ज्यांचे घेता अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे सुछत्रपती. शत्रुस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला, आठवणीत उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची कीर्ती राजे सुछत्रपती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आदराने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले महान कार्य आजही लोकांच्या मनात आहे. 19 फेब्रुवारी 1630 दिवशी शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला, जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. आई जिजाऊंच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आकारण्यात आले, असे म्हणले तर वागावे ठरू नये. थोर त्या जिजाऊ माता, त्यांची गाथा अपरंपार, शिवरायांवर केले संस्कार, दिली हातात तलवार, शत्रूंच्या झेलल्या वार, शत्रूंना करणार टार, हिंदवी स्वराज्य साकारण्यास शिवरायांना केले तयार. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्वप्न पाहिले, प्रतिज्ञा घेतली. रायरेश्वराच्या मंदिरात यामागे आई जिजाऊंची प्रेरणा होती. तसेच तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवामाला, येसाजी कंक, नेताजी पालकर, गैरजी नाईक अशा अनेक शूरवीरांची, थोर मावळ्यांची साथ शिवरायांना लागली. असाध्य अवघड अशी स्वराज्याची वाट मर्द मावळ्यांची लाभली. अनमोल अशी साथ शत्रूंवर वार केले घेऊन हातात तलवार, अनेक संकटांना करून मात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमखात. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता, स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता, साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी आपले राजे असल्याचा अभिमान होता. ज्यांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या जनामनावर अधिराज ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या नावाचा दंडा वाजत गाजत ते म्हणजे छत्रपती शिवाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. वाघाला सामोर जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्रित घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. व छत्रपती